नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमी आता झोपलेली असते, तेव्हा तिला स्वप्न पडत असतात. जे जे काही घडून गेलेलं असतं, ते सगळं तिला आता आठवत असतं. तर इथे रागिणीने तिला दिलेली धमकी असू दे, नाहीतर आकाशवरती केलेला हल्ला. तर इथे रागिणी तिला म्हणत असते, की भूमी, तुला खूपच जास्त बोलायची सवय आहे ना, आता कायमची निघून जाशील, कायमची निघून जा. आणि मग आकाश आणि भूमी बोटमध्ये असताना झालेला बॉम्ब ब्लास्ट. तर इथे तांडेल आता भूमीला सगळं सत्य सांगायला आलेला असतो. तेव्हा त्याच्यावरती सुद्धा गोळीने त्याच्यावरती हल्ला केलेला असतो. तेव्हा तांडेलचा त्याच्यामध्ये जीव जातो. जाता जाता तांडेल सांगतो की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या मागे रागिनी पटवर्धन यांचा हात होता. तर इथे आता कोल्ड स्टोअरमध्ये रागिनीने भूमीला बंद करून ठेवलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की फक्त मला प्रॉपर्टी तर हवी होती ना आकाशची, त्याच्यासुद्धा तू मध्ये मध्ये करत होतीस. तुझ्यामुळे ती प्रॉपर्टी अजून माझ्या हाती आलेली नाही आहे. तर इथे रघु काकांनी सुद्धा जाता जाता सांगितलं होतं की आकाश बाबांच्या आईवडिलांच्या अपघाताच्या मागे रागिनी मॅडमचा हात आहे. सगळं सत्य आता भूमीच्या समोर आलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे सत्य मला लवकरात लवकर माझ्या जवळच्या माणसांना सांगायला पाहिजे. आता आकाशला यायला तर उशीर आहे, पण मला हे सगळं मनूला सांगायला पाहिजे, नाहीतर रागिनी आत्या पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करतील, असं सुद्धा इथे भूमीला वाटत असतं. कारण इथे आता सगळं काही भूमीला कळलंय हे रागिनीला माहिती असतं. त्यामुळे आता ती सतत माझ्यावरती लक्ष ठेवून आहे, मला ती पुन्हा मारून टाकेल असं तिला वाटत असतं. तेव्हा ती इथे मानसीला बोलावते. मानसी म्हणते, हो ताई, मी तुझ्याबरोबर इथे आहे. तेव्हा इथे आता भूमी तिचा हात घट्ट पकडून ठेवते. तेव्हा इथे मानसी म्हणते, ताई काय झालं, हे बघ काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत ना. तेव्हा भूमी म्हणते की मला नोटपॅड दे. तेव्हा इथे ती लिहिण्याची आता हाताने खाणाखुणा करत असते. मानसी म्हणते, ताई तुला नोटपॅड कशाला हवंय, अगं तुला किती त्रास होतोय बघ ना. हे बघ तुला अजून त्रास होईल, तू आधी बरी हो, मग आपण गप्पा मारूया ना. मला माहिती आहे तुला काहीतरी सांगायचं आहे, पण नंतर सांग, आधी तुला बरं तर वाटू दे. भूमी म्हणते की म्हणू नाही, आणि ती आता हट्ट करते की मला नोटपॅड आणून दे म्हणून. तेव्हा मानसी म्हणते, ताई तू आधी थांब, आधी पाणी पी बरं, आधी मी तुला पाणी प्यायला देते. तेव्हा मनू जाते आणि पाणी प्यायला देत असते. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, मला पाणी नको आहे. आणि ती आता मानेने नकार देत असते आणि म्हणत असते की हाताने खाणाखुणा करून की नोटपॅड दे. तर इथे भूमीला आता सगळं सत्य निदान मानसीला तरी सांगायचं असतं. तिला असं वाटत असतं, जर रागिनी आत्याने पुन्हा माझ्यावरती हल्ला केला तर आकाशला, मानसीला सत्य तरी माहिती हवंय की त्यांनी नेमकं काय काय केलंय. मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे, मला आकाशची काळजी आहे. तेव्हा इथे आता भूमी हट्ट करत असते की नोटपॅड दे. त्याच्यानंतरला इथे खाटसुद्धा आता जरा उंच केली जाते. मानसी म्हणते, मी तुला नोटपॅड देते, खाटसुद्धा उंच करते, पण जर तुला लिहायला नाही जमलं तर त्रास करून घेऊ नकोस. हे काय, तुला साधा पेनसुद्धा पकडता येत नाही आहे ताई, कशाला हट्ट करतेस. तू आधी पूर्णपणे बरी हो ना, नंतर तुला जे काही सांगायचं आहे सगळं सांग, आपण दोघीजणी बसून छान गप्पा मारूया. तरीसुद्धा भूमी म्हणते की नाही, आता इथे भूमीला काही करून सगळं काही लिहून मानसीला तरी निदान सांगायचं असतं. तेव्हा इथे भूमी आपले प्रयत्न सुरू ठेवते. मानसीने सुद्धा आता नोटपॅड तिच्यासाठी हातामध्ये पकडलेला असतो आणि ती म्हणत असते की ताई तुला त्रास होत असेल तर राहू दे, पण जर तुला काही महत्त्वाचं सांगायचं असेल तर मग तू याच्यावरती लिही. तर इथे अथर्व आता आकाशला सगळं काही सांगतो की भूमी शुद्धीवरती आलेली आहे. आणि आता तो रूममध्ये येत असताना त्याला रागिनी भेटते. रागिनी म्हणते, अथर्व, अरे कुठे गेला होतास तू. तेव्हा अथर्व म्हणतो की आई, मी आकाशला आत्ताच फोन करून सांगितले की भूमिताई शुद्धीवरती आली आहे, त्याची मीटिंग संपल्यानंतर तो रात्रीपर्यंत इथे पोहोचतोय असं त्याने सांगितलं. तेव्हा इथे 6 वाजता त्याची मीटिंग सुरू होणार आहे आणि आकाशने मला सांगितले की भूमिताईकडे जाऊन आता व्हिडिओ कॉल करायचा आहे, त्याला भूमिताईला बघायचं आहे. तेव्हा मी जातोय व्हिडिओ कॉल करायला. तेव्हा रागिनी म्हणत असते, अथर्व, अरे बाळा, डॉक्टरांनी मला सांगितलंय की भूमीला अजून खूप जास्त त्रास होतोय, तिच्या डोक्यावरती ताण यायला नको, नाहीतर तिला खूप जास्त त्रास होईल. आकाशला सांग की व्हिडिओ कॉल नंतर करू म्हणून. डॉक्टरांनी आता तिला भेटायला, तिच्याशी बोलायला नकार दिलाय. तिला आता अजून त्रास झाला तर मग ती बरी कशी होईल. तेव्हा ती आता शुद्धीवरती आली आहे, तिला जास्त ताण द्यायचा नाही आहे. तेव्हा आता तू व्हिडिओ कॉल करायला जाऊ नकोस.
तेव्हा अथर्व म्हणतो, ठीक आहे, आकाश वाट बघत असेल, मी त्याला जाऊन फोन करून सांगतो की व्हिडिओ कॉल करायला नाही सांगितलं आहे, भूमिताईला आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आणि आपली मनू कुठं आहे? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की मानसी भूमिताईला भेटायला गेले, तिने बोलावलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे बापरे, या वेळेला भूमी आणि मानसी दोघीजणी एकत्र? नाही, नको नको, त्या दोघींना एकत्र नको ठेवायला. त्यानंतर इथे भूमी आता लिहिण्याचा प्रयत्न करत असते. तिने लिहिलेलं असतं की आकाशला आणि मला, आणि पुढे तिला आता फक्त लिहायचं असतं की रागिनी आत्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, असं तिला लिहायचं होतं. पण ते काही तिला जमत नसतं. तेव्हा इथे मनू म्हणत असते की ताई, आकाशला आणि मला पुढे काय बोलायचं आहे तुला, लिही ना, म्हणजे मला ते कळेल. तेव्हा इथे भूमी प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे आता रागिनी येते आणि तिच्या हातातून नोटपॅड खेचून घेते आणि म्हणते, हे काय चाललं आहे तुमचं? डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, भूमी आत्ता शुद्धीवरती आली, तिला त्रास होईल, असं काही करायचं नाही आहे. मग तरीसुद्धा मानसी, तू तिला नोटपॅड का बरं दिलास? अगं, तिला लवकरात लवकर बरं होऊ दे ना, तिला किती त्रास होतो आहे, लिहिता तरी येतं आहे का? तेव्हा आता तिला आराम करू दे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ताईनेच हट्ट केला, तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. तेव्हा रागिनी म्हणते, अगं तिला ठीक सांगायचं आहे, पण तिला लवकरात लवकर बरं होणं सुद्धा गरजेचं आहे ना, म्हणून आपणच तिची काळजी घ्यायची आहे. आपण जर तिला नोटपॅड वगैरे लगेच आणून दिलं, मग ती स्वतःला त्रास करून घेणार. डॉक्टरांनी सांगितले आधी तिला पूर्णपणे बरं होऊ दे, आणि मग ते आपल्याशी बोलणार आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की मानसी तू बाहेर जा बरं. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मानसी तू कुठेही जाऊ नकोस, नाहीतर या काय मला आता सोडणार नाहीत. तेव्हा इथे आता पौर्णिमा देवाजवळ हात जोडून उभी असते. तेवढ्यातच तिथे अभि येतो आणि म्हणत असतो की पौर्णिमा, काय हे? अगं, तू चक्क देवाजवळ हात जोडून उभी आहेस, म्हणजे तू तुझ्या भूमिताईसाठी देवाजवळ प्रार्थना करतेस की काय? हे बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभि, मी त्या भूमीसाठी प्रार्थना करत नाही आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. तुम्हाला माहिती आहे ना ती भूमी किती चिकट आहे ते, ती शुद्धीवरती आली आहे. आता ती शुद्धीवरती आली आहे, लवकरात लवकर ती सगळं काही बोलायला लागेल. मग ते आकाश जिजूंना सांगेल की आता हा जो काही हल्ला घडवण्यात आला होता, जो काही त्या दोघांना त्रास देण्यात आला होता, हे सगळं तुम्ही आणि आईने केलं आहे. आणि मग भूमी आहे ना, तिने आकाशला सगळं काही सांगितल्यानंतर आकाश पोलिसांना बोलवेल इथे, आणि पोलीस का एकदा आले ना की मग तुम्हाला सुद्धा अरेस्ट करून घेऊन जाईल, आणि मग तुमच्याबरोबर मला सुद्धा. या विचारानेच आहे ना मला कसं तरीच होतं आहे. आता आपलं काही खरं नाही आहे. त्या भूमीने एकदा का आकाशला सगळं काही सांगितलं की सगळं काही संपलंच म्हणून समजा. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, अगं पौर्णिमा, तू कशाला काळजी करतेस? ती भूमी शुद्धीवरती आली आहे, पण तिचं तोंड कसं बंद करायचं ना, याचा बंदोबस्तसुद्धा आईने केलाच असेल. आई बरोबर तिचा बंदोबस्त करेल. तर इथे रागिनी आता नोटपॅडवरचं पेज काढून घेते आणि सिस्टरला नोटपॅड देते. तेव्हा इथे रागिनी आता मुद्दामून भूमीजवळ चांगलं बोलण्याचं नाटक करत असते. तिच्या हातामध्ये असणारा कागद भूमीसमोरच आता चुरगळून टाकते. आणि इथे सिस्टर असल्यामुळे रागिनी भूमीला म्हणत असते की भूमी बाळा, अगं उशी नीट करू का? उशी नीट करते हां. आणि रागिनी म्हणते की भूमी, मला माहिती आहे तू हे काय करण्याचा प्रयत्न करतेस, एवढी मी बावळट नाही आहे, कळलं ना? तुला काय वाटलं, नोटपॅडवरती लिहून तू तुझ्या जवळची, सगळ्यात जवळची माणसं यांना तुला सत्य सांगायचं आहे ना? इथे आकाश नाही आहे म्हणून तुला मानसीला सगळं काही सांगायचं आहे. मानसी तुझ्या खूपच जास्त जवळची आहे ना, म्हणून तिला सत्य सांगतेस का? हे बघ भूमी, मला सगळं काही कळतं आहे. तुला जर आता जिवंत राहायचं असेल ना, तर पुन्हा असं काही करायचं नाही, कळलं ना? हे बघ, मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी काही करू शकते. आणि तेव्हा माझ्या रस्त्यात जर कुणी आडवं आलं ना, तर मी त्यांनासुद्धा काय करते हे तुला चांगलंच माहिती आहे. तुला जर मानसीला सगळं सांगायचं असेल ना, तर तुझी जवळची माणसंसुद्धा जिवंत राहणार नाहीत. ज्यांना ज्यांना तू सांगण्याचा प्रयत्न करशील त्यांना त्यांना मी रस्त्यातून बाजूला करेन, असं आता रागिनी भूमीला म्हणते. म्हणजे इथे ती मानसीला सुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता भूमी मनामध्ये म्हणत असते की आता कुणाला काही सांगायला नको, मला लवकरात लवकर बरं होऊन आकाश आल्यानंतर सगळं काही आकाशलाच सांगायला हवं. तर इथे रागिनी टेन्शनमध्ये असते. तेव्हा अभि म्हणतो, आई आता काय करायचं ठरवलेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, ती भूमी आता शुद्धीवरती आली,
तिने जर सगळ्यांना सगळं सत्य सांगून टाकलं तर आपलं काय होईल आई, तुम्हाला माहिती आहे ना. आता काय करायचं. ती भूमी आकाश आल्यानंतर त्याला सगळं काही सांगेल. तेव्हा रागिनी म्हणत असते, आता आपण काही नाही सांगू शकत. त्या आकाश आणि भूमीला आपण एकमेकांपासून किती वेळ वेगळं ठेवणार आहोत. आता आकाशची मीटिंग झाल्यानंतर तो इथे परत येणार आहे, कारण अथर्वने त्याला फोन करून सांगितले भूमी शुद्धीवरती आली. मीटिंग झाल्या झाल्या तो लगेचच तिला भेटायला येईल. मग आपण काय करायचं. भूमी त्याला सत्य सांगणारच असं मला वाटतंय. तेव्हा अभि म्हणतो, पण आई, आता आकाश तर गेलाय पुण्याला, तिथे तर त्याच्याबरोबर कुणीच नाही आहे. आपली माणसं आहेत ना त्याच्या मागावरती. आपण जर त्याच्यावरती हल्ला केला तर आणि त्यालाच मारून टाकलं तर, म्हणजे भूमी एकटी पडेल आणि ती मग कुणाला काही सांगू शकणार नाही आणि मग गोष्टी आपल्याला जशा हव्यात ना तशा घडतील. सगळ्या गोष्टी आपण आपल्या बाजूने वळवू. तेव्हा रागिनी म्हणत असते, कधी कधी तुमचा मेंदू नीट चालतो, पण तो अशा रीतीने चालायला नको, नाहीतर महागात पडेल. इकडे भूमी शुद्धीवरती येते आणि तिकडे आकाशचा जीव जातो. जर इथे या गोष्टीचा शोध लावला ना तर सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल. तेव्हा आता मलाच काहीतरी करायला हवं आहे. शार्प शूटर आहे ना, त्याला लवकरात लवकर फोन कर, त्याच्याशी बोलणं करायला हवं आहे. गोळी मारायची आहे आकाशला, पण ती अशी लागली पाहिजे की त्याच्यामध्ये आकाशचा जीव नाही गेला पाहिजे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, म्हणजे तुम्ही हे काय बोलताय. एका बाजूला तर बोलताय की आकाशला मारायला नको आणि एका बाजूला शार्प शूटरला कशासाठी बोलवताय. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तुला नाही कळणार गं, तुला माझे डावपेच नाही कळणार. मी पायाने बांधलेल्या गाठी तुला हाताने सुटणार नाहीत. तू कशाला तुझ्या एवढ्याशा मेंदूला त्रास देतेस. तर इथे भूमी आता पुन्हा मानसीला बोलावते आणि तिला म्हणत असते की आकाश कधी येणार आहे. मानसी म्हणते, येणार आहेत. त्यांना सांगितले तू शुद्धीवर आलेस आणि संध्याकाळपर्यंत आकाश जिजू येतील. ती म्हणते व्हिडिओ कॉल कर. तेव्हा इथे मानसी आता आकाशला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा व्हिडिओ कॉलवरती आता आकाश भूमीला बघतो. भूमी खूपच जास्त रडायला लागते. आकाशला बघितल्यानंतर तिला खूपच जास्त बरं वाटतं. तेव्हा दोघेही इमोशनल झालेले असतात. ती आकाशला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला बोलता येत नसतं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, हे बघ, तू नको त्रास करून घेऊस. मला डॉक्टरांनी सांगितलंय की तुला बोलायला त्रास होतोय म्हणून. तू आधी बरं हो, नंतर आपण दोघं जण छान गप्पा मारूया. आणि भूमी, आपल्या दोघांना बोलण्यासाठी शब्दांची गरज आहे का गं. तेव्हा इथे भूमीसुद्धा आता हसायला लागते. तर इथे आकाश आणि भूमी दोघंजण एकमेकांकडे टक लावून बघत असतात. दोघंजण एकमेकांचे इमोशन समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आकाश म्हणत असतो की भूमी, तुला जे काही सांगायचं आहे ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे का. तेव्हा भूमी म्हणते, हो, खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, तू काळजी करू नको. माझी मीटिंग संपली की मी लगेचच आता येतोय तिकडे. मग मी तुला भेटल्यानंतर जे काही घडलं आहे ते सगळं तू मला सांग. ठीक आहे ना भूमी, मी आता नंतर तुला कॉल करतो. तर इथे भूमी आता मनामध्ये म्हणत असते की आकाश, कधी येतोयस तू, प्लीज लवकर ये. मला तुला सगळं सत्य सांगायचं आहे, नाहीतर रागिनी आता माझं तोंड कायमचं बंद करते. तुला सत्यसुद्धा कळणार नाही. तर इथे आकाशला आता भूमीला सगळं सत्य सांगायचं असतं. तर इथे शार्प शूटर बबन याला आता रागिनीचा फोन आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, बबन, काय मग, आवाज ओळखलास का. तेव्हा इथे बबन म्हणत असतो, तुमचा नंबर पाठ आहे, मला सेव्ह करायची सुद्धा गरज नाही. तुमचा आवाज मी कधी विसरेन का. तेव्हा रागिनी म्हणत असते, बरं, मला माहिती आहे तू आता फरारी आहेस म्हणून एका ठिकाणी लपून बसलायस, म्हणूनच तुला जमेल ते काम दिले. पुण्याच्या आजूबाजूलाच आहे. तू शार्प शूटरमध्ये किती हुशार आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. म्हणून तुला एका माणसाचा फोटो पाठवते. त्याला तुला आता संपवायचं आहे. कायमचं संपवायचं नाही आहे. गोळी त्याच्यावरती तू झाडायची, पण गोळी अगदी बाजूने निघून गेली पाहिजे आणि मी तिथे अगदी योग्य वेळेत येणार आणि आकाशचा जीव वाचवणार. ती गोळी माझ्या हाताला फक्त टच करून गेली पाहिजे, असं रागिनी म्हणत असते. तेव्हा बबन म्हणतो, मी तर इथे माणसांना मारायचे पैसे घेतो, हे काय तुम्ही मला सांगताय. तेव्हा रागिनी म्हणते, पहिल्यांदा मी तुला माणसाला न मारण्याचे पैसे देणार आहे. तुला तुझं काम चोख करायचं आहे. 6 वाजता आकाशची मीटिंग संपेल. 5:15 वाजेपर्यंत तो आता ऑफिसमधून बाहेर पडेल आणि तेव्हाच तुला त्याचा गेम करायचा आहे, कळलं तुला. त्यानंतर आता बबनला काम समजावून सांगितल्यानंतर इथे आता रागिनी म्हणत असते की अभि, मला त्या ठिकाणी आता जावं लागणार आहे, कारण तिथे गेल्यानंतर मला आकाशचा जीव वाचवायचा आहे. कारण भूमीला सगळं काही आकाशला सांगायचं आहे. ती भूमी आकाशची नेहमी ढाल करत असते ना, आपल्याला धमकी देत असते. तेव्हा आकाशचा जीव वाचून त्याला आपल्या बाजूने करूया. भूमी जे काही सांगेल ना त्याला, त्याच्यावरती आकाशचा विश्वास नाही बसला पाहिजे, म्हणून आपण हे सगळं करतोय, त्याचा विश्वास संपादन करायला. तर इथे भूमी पुढील भागामध्ये खूपच जास्त रेसलेस होते. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई, अगं तू असं का करतेस. भाऊजी काही पहिल्यांदा बिझनेस मीटिंगसाठी बाहेर गेलेत का.
ते तर नेहमी जातात. मग ह्या वेळेलाच तू एवढं टेन्शन का घेतेस? हे बघ काळजी करू नको. तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय? आणि ताई, आकाश काही एकटा नाही आहे अगं. आईसुद्धा त्याच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नको आणि आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर इथे सगळेजणं. तर आता आकाशबरोबर रागिनी आहे हे कळल्यानंतर भूमी अजूनच टेन्शनमध्ये येते. आकाशची मीटिंग संपल्यानंतर आकाश आता बाहेर आलेला असतो. त्याच्यावरती बबनने आता इथे नेम धरलेला असतो. ट्रॅफिकमध्ये रागिनी अडकलेली असते. रागिनी म्हणत असते की देवा, 6:15 वाजायला आले तरीसुद्धा मी इथेच आहे. तर इथे आता रागिनी गाडीमध्ये असते आणि तिकडे आकाशवरती नेम धरून तो माणूस असतो आणि आता आकाशवरती गोळी झाडलेली असते. आवाज तर झालेला असतो आणि भूमीने आता पटकन डोळे उघडलेले असतात, कारण भूमीला असा भास झालेला असतो की आकाशवरती कुणीतरी गोळी झाडलेली आहे. तो संकटामध्ये आहे असा भास होतो.